आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाण्याची खिचडी चिकट न होता एकदम मोकळी खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी प्लेटमध्ये मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आपल्याला कढईमध्ये थोडासा गरम करून घ्यायचा आहे। हलकासा साबुदाण्याला परतून घ्यायचा आहे। साबुदाणा परतून घेतल्यामुळे तो पटकन पण भिजला जातो। हा साबुदाणा आता मी पातेल्यात काढून घेतलेला आहे। पूर्ण साबुदाणा थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर साबुदाण्याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ साबुदाणा धुवून घ्यायचा आहे। धुवून घेतलेला साबुदाणा हा आपल्याला 1 तास भिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला खिचडी बनवायला सुरुवात करायची आहे। कढईमध्ये मी आता 1 वाटी शेंगदाणे भाजून घेत आहे। शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजलेले आहेत। शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत। कढईमध्ये मी 4 चमचे शेंगदाण्याचं तेल घालून घेत आहे। तेलामध्ये 1 चमचा जिरे घालून घेत आहे। त्यानंतर 1 बटाटा मी बारीक कट करून घेतलेला तेलामध्ये घालून घेतलेला आहे। पटकन बटाटा वाफला जावा म्हणून मी 2 चिमूट त्यामध्ये सैंधव मीठ घालून घेतलेला आहे। बटाट्यावरची साल काढून नंतर मी बटाट्याला कट करून घेतलेला आहे। बटाटा तेलामध्ये चांगला वाफलेला आहे। आता यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर चवीनुसार सैंधव मीठ या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे। 1 चमचा मी लाल तिखट घालून घेतलेला आहे। 1 चमचा मी सैंधव मीठ घालून घेतलेला आहे। चांगलं साबुदाण्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। पाऊण वाटी मी शेंगदाण्याचा कूट या साबुदाण्यामध्ये घालून घेतलेला आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर साबुदाण्यामध्ये घालून घ्यायची आहे। ज्याला कुणाला उपवासाला कोथिंबीर चालत नाही त्यांनी कोथिंबीर घालू नये। चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर 2 मिनिट झाकून साबुदाण्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटांनंतर परत एकदा साबुदाण्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम चिकट न होता मोकळी आपली इथे साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। साबुदाण्याची खिचडी ही सर्वांनाच आवडते। तुम्ही बघू शकता इथे एकदम मोकळी आपली साबुदाण्याची खिचडी झालेली आहे। मी मोकळी खिचडी होण्यासाठी सांगितलेली ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही पण ही ट्रिक वापरून एकदा साबुदाण्याची खिचडी अशा पद्धतीने बनवून बघा। मी सांगितलेली ट्रिक तुम्हाला ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। रेसिपीजचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।